काय करते? अरे चप्पल काढायची. अगं मग मी आहे ना. होय मग नको, ती बाथरूमची आहे. माझ्या हाताला किड पडणार आहेत का? होय मग त्यांना काय होतंय? बरं अनुजा ऐक, तुला जोर बरवडत नाही तोवर जे काय बी लागेल ना मला सांगायचं. काय? तिला साडी घ्यायची होती. आईला साडी घ्यायची होती तर मला रंगाचं कळत नाही तर मदत करायला येशील का? शांत शांत हो. आपला हाडमे आयुष्यात कधी कोणाला फसवलं नाही त्याने, पण जाताना मात्र फसवून गेला. आपल्या सगळ्यांना फसवून गेला, पण त्यालाही फसवलं त्या हरामखोराने. त्याला माहिती होतं स्वतःचा बाप सोडला तर कुणाच्याही बापाला ऐकणार नाही. तो वाघ होता, वाघ. म्हणून त्याच्या बापाला पुढे करून त्याला संपवलं. नम्याच्या बाबतीत हे घडायला नको होतं. ज्या बापासाठी तो तडफडला त्याच्या समोरच त्याला मरण यायला नको होतं. आपल्याला कोंडून गेला नसतं तर वाचला असता. मला तर आता खूप भीती वाटायला लागली. तो जो कोणी आहे तो एक एक करत आपल्या सगळ्यांना संपवणार आहे. रोहिणी प्लीज शांत हो. नाही अभ्या, मी म्हणते तसंच होईल बघ. तो आपल्या सगळ्यांना मारून टाकणार आहे. मला नाही मरायचंय रे. मला माझ्या बाळासाठी जिवंत राहायचंय. रोहिणी बरोबर बोलते. त्याने आधी मँडीला संपवलं, मग हनुम्याला मारलं. आता तो आपल्या सगळ्यांना मारणार आहे. कोणाला सोडणार नाहीये. आताही तो आपल्या मागावरच आहे. तर तो काय करतोय याच्यापेक्षा आपण काय करणार आहोत ना ते जास्त महत्वाचं आहे. यापुढे आपल्यापैकी एकाच्याही केसाला धक्का लागता कामा नये. बस. पत्र त्याने त्याच्या बापूसाठी लिहिलेलं. त्याच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याच्या बापूकडे पोचवायला सांगितलं होतं. कदाचित हनुम्याला त्याचं मरण आधीच कळलं होतं, म्हणूनच त्याने आपल्याला आधी सांगितलं ना. हनुम्याचा बाप कुठे आपल्यालाच माहित नाहीये. मग हे पत्र आपण त्यांच्यापर्यंत कसं पोहोचवणार ना? आपण असं बोलत बसणं बरोबर नाहीये. ते जिथे कुठे असतील ना तिथून त्यांना लवकरात लवकर शोधून काढायला हवं. नाहीतर हनुम्याबरोबर जे झालं ते तो आपल्या बरोबरही करेल. त्यांनी बरोबर शोधून काढलाय आपला नेमका वीक पॉइंट काय आहे ते. आपल्या घरच्यांना समोर ठेवून तो आपल्या बरोबर हेच करणार. मी आलेच. शांत हो. मी चहा पिते. मी
ज्यांच्यावर मी प्रेम करते आणि जे माझ्यावर प्रेम करतात ते नेहमी सोडून जातात मला. थोडं खाऊन घ्या. रोहिणी, तू सुरू कर बघू. नाही नको, मला भूक नाहीये. रोहिणी आता फक्त स्वतःचा विचार करून नाही चालणार आहे, बाळाचाही विचार करायला हवा. नाही रे, नकोय मला. असं बोलून नाही चालणार रोहिणी, खाऊन घे 2 घास. रोहिणी, तुझ्या बाळासाठी 2 घास पोटात जाणं गरजेचं आहे की नाही? खा बघू. सतेज, हे बाई असं करून चालणार नाहीये. आधीच खूप स्ट्रेस मध्ये होता आपण. कधी काय घडेल काय नाही काहीच सांगता येत नाहीये. हे बघ सगळ्यात आधी ना त्या हणम्याच्या मारेकराला शोधून काढायचंय आपल्याला. आणि नुसतं शोधायचं नाहीये, त्याला चांगला धडा शिकवायचा. सोडणार नाही आम्ही त्याला. जीव घेईन त्याचा. हो हो हो, जीव घेईन. पण त्याआधी तुला सक्षम व्हायचंय की नाही? हा, व्हायला पाहिजे की नाही सांग मला. 2 घास खाऊ. असं नको करूस, असं करू नकोस. थोडस खा, थोडस. हा खा. सतेज, खाऊन घे ना थोडं. नकोय, मला भूक नाहीये. ठीक आहे, काय चाललंय हे? ठीक आहे, तू एकटाच असं खात राहशील तर मग बाकीच्यांनी काय खायचं रे? बाकीचे खात नाहीयेत त्यात माझी काय चूक आहे? मला भूक लागली. अरे आपण सगळेच खाण्याच्या मनस्थितीत नाही आहोत, पण म्हणून हे असं करायचं का? हे विकी, आताच्या घडीला अन्न हे खूप जास्त महत्वाचं आहे. जसं समोर आलेल्या अन्नाला नाही म्हणायचं नसतं, तसं आपल्यावर आता जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार अन्न फुकट जायला नको. मला खायचंय. ठीक आहे, काय चाललंय तुझं? मला खायचंय. तुम्ही खाणार? खाण्यावरनं वाद घालू नका रे विकी. आधीच पुरेसं पोटभर अन्न नाहीये. तो खातोय ना, त्याला खाऊ दे पोटभर. भांडू नका. अभ्या, काय झालं? बाबूराव, काय? नेहमी काही घडायच्या आधी हजर असतो, आणि आज इतकं काही घडलं तर तो कुठेच नाहीये. हो रे, आज सकाळपासून मलाही दिसला नाही तो. मी पण आता किचन मध्ये गेले होते, तिथेही नव्हते ते. गायब कुठे झाला अचानक? भाऊ जरा तुम्हाला सगळ्याला पुसू देत. वाईस कल काढा, वाईस कल काढा.
पुसून घे रे, शेपटी होईल ना शेपटी. वाईट जरा झोंबत तेवढी जरा सहन करा हो. वाईट जरा वाईट जरा. वाईट जरा कल काढा. असा काय करता? मला कळतंय तुम्हाला कल मारते ती. आता काय करू मी? थांबला आता झोंबायचा. हा काय झालं? दिसले का बाबूराव? काय? अख्ख्या रिसॉर्ट मध्ये शोधलं पण कुठेही सापडला नाही तो. अरे पण मग असे अचानक गायब कसे काय झाले ते? तो कसा गायब झाला यापेक्षा तो आजच का गायब झाला हा खरा प्रश्न आहे. मला तर आता त्या बाबूरावरच संशय येतोय. मलाही त्याचं वागणं आधीपासून संशय घेण्यासारखंच आहे. आपण फार लक्ष नाही दिलं त्याच्याकडे, पण आज त्याने लक्ष वेधून घेतलं आपलं. उगाच असं त्यांच्यावर डाऊट घेण्यात काही पॉइंट नाही. म्हणजे मान्य आहे ते जरा विक्षिप्त आहेत, पण ते असं कोणाचं वाईट करणार नाहीत रे. उगाच त्यांना कॉर्नर करू नका. काय त्याची ना फार जुनी सवय. तो असाच करतो, कधीही कुठेही जातो, कुठेही झोपतो. मे बी असाच कुठेतरी गेला असेल, कुठेतरी झोपला असेल. नाही अनु, एरवी जाणं वेगळं आणि आत्ताचं गायब होणं वेगळं आहे. आठवा ना तुम्ही, इथे जेव्हा जेव्हा काही घडलंय तेव्हा तेव्हा तो गायब असतो नेहमी, आणि नंतर येतो मग नाटक करत. काहीच नाही झालंय असं. आठवत नाहीये? आठवा. बाबा मना खरा खरा सांग, हा सगळा तुझाच कांड आहे ना? ए हन्म्या, तू हे काम बाबूरावला पण सांगू शकत होतास. तुला त्याची काय गरज होती? मी हेच मामाला सांगायला किचन मध्ये गेलो होतो. तिथं हा मामा होता का विचार त्याला. काय आठवलं? हो यार, प्रत्येक वेळी तोच उशिरा आला होता. उशिरा आला होता म्हणून तोच दोषी असं कसं म्हणू शकतो? हे बघ, तो दोषी आहे का नाही मला माहित नाही, पण इथे जे काही घडतंय ते त्याला माहिती असतं, किंवा मग त्याला कोणीतरी सगळं सांगत असतं. बस. कोण? कदाचित तो मास्क. मला पूर्ण डाऊट आहे तो बाबूरावला हाताशी धरून हे सगळं करत असणार, कारण हे एकट्या माणसाचं काम नाहीये.
जखम कुरवड झाली होती हो, तर काळजी करू नका, ती चांगली धुवून पण घेत. आता फक्त आराम करायचा, टेन्शन घ्यायचं नाही. अरे कोणी आहे का? अरे कोणी आहे का जवळ? तो बोंबलतोय ना, त्याला बसू दे बोंबले, त्याच्यात तुम्ही तर ध्यान देऊ नका हो. तुम्हाला काय आराम पाहिजे काय? चालतंय ना? हा. मी जातो, जाऊ ना. सोने तुला सोन्याची माल देईन, हातामध्ये मनगटी, घड्याळ दिन, नायलॉनची साडी देतो गोल गोल. आता तरी माझ्या संगी गोड बोल, दीपवू साऱ्या चालीत या बायका, जरा होऊ दे सकाळ. सोने तुला सोन्याची माल देईन, हातामध्ये. अरे पोरानो, तुम्ही असं भूत बघितलं माझ्याकडे काय बघताव? अरे वा वाजला, माझं ऐकायचं टाकीन जो एकाला व्हाल पडून. झालं बोलून, झाली नाटकं करून. आता सांग कुठे गेला होतास? काय विचारतोय मी? काय मी का सांगायला नाही म्हणतोय काय? आता मी तुमच्यासाठी खाण्यापिण्याची व्यवस्था होतो, मग तुमची काळजी आहे की नाही म्हणा, म्हणून कुठं काय राशन पाणी मिळतो का तुम्ही बघायला गेलतो. हे थांबा बुरो, काहीतरीच काय. हा, आता बाबूर म्हणजे काय गावची एसटी आहे मला थांबायला? आधीच माझा डोसका गरम आहे आणि आता उद्या तुम्ही चुलीच्या लाकडाकडून मला पेटरो का? कधी भडकावून वालपडून झालं तुमचं, तुम्हाला पण कालायचं नाही. हे बाबूराव, तुझ्या शर्टावर रक्ताचा डाग कसला रे? हा कसला, मला कसं माहित? तुम्हाला जास्त माहित असणार ना. अरे मला माहित आहे म्हणून मी विचारतोय. आब्या म्हणतोय तसा रक्ताचाच डाग आहे ना. आता आब्या मला मस्त्या मांडोकर म्हणल, मग तू मला मांडोकर काका म्हणणार जो? तुम्ही पण आजकालची पोराला जो काय पण बोलता हो. डाग डाग कसलाय सांग. सांगतो. मी झाडीत गेलो होतो ना, तर कशा तरी फुलाचा फालाचा काहीतरी डाग लागला असेल, पण बरा झाला हो मला तू सांगित असतो. हा धुवून टाकतो, नाहीतर राहायचा तसा. हे बाबूराव, खरं खरं आणि शिस्तीत सांगायचं. नक्की कोणासाठी काम करतोयस तू? बोला बाबूराव भाऊ. बोल, आता खरं बोलल्याशिवाय सुटका नाही तुझी, बोल. अरे असं काय करतो? आता खरं तर तुम्ही म्हणजे देव आणि मी तुमचा गुरु, आणि मग मी तुम्हाला असं काय उलट सुलट बोललं काय? हे बघ बाबूराव, तुला शेवटचं सांगतोय. काय तो विषय इथं सोडून द्या. दिवस आणि रात तुमच्यासाठी मी राब राबतोय, तुम्ही मला काय पण विचारताय? झाली का नाटकं? सुरू झाली नौटंकी नेहमीसारखी. अरे महा पोचलेला माणूस आहे हा. त्याचा जीव घ्यायला गेलो ना तरी खरं काय ते सांगणार नाही आपल्याला. ठीक आहे, पण ज्याच्यासाठी हा काम करतो त्याच्यापर्यंत पोचायला हाच मदत करेल आपली. अरे पण जो माणूस आपल्याला काही सांगायला तयार नाहीये तो आपली मदत का करेल ना?
मी खवीस आहे खवीस. साधा सुद्धा खवीस आहे, 7 पटीचा खवीस आहे. टाकून जे केलं व्हलपटून. अरे मना सोडा. अरे कुठे हाय काय मला सोडा.